तर गुड इव्हनिंग. सुरू होण्याची काळजी करू नका. आपलं 9 वाजून फार फार तर 9 वाजून 3 मिनिटं होतो सुरू व्यवस्थित. बर, आज कमी लोक आहेत पण अजूनही. तर काही लोक विसरले की काय माहिती नाही, पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी एक न्यूज टाकली होती. त्याच्यावरती नंतर थोडस, फार नाही पण थोडासा एक्सचेंज झाला. आणि ती न्यूज अशी होती की forgetting is a good sign. Forgetting is required for intelligence. आता इंटेलिजन्स म्हणजे काय ही गोष्ट अवघड आहे, पण त्याच्यामध्ये विसरण्याची काहीतरी पॉझिटिव्ह अँगल असतो असं म्हटलं होतं. आणि त्या न्यूज रिपोर्टच्या मागे खरं तर एकच नाही तर बरेच पब्लिश्ड पेपर्स आहेत. पण आपण विसरणं किंवा स्मरण, मेमरी आणि फॉरगेटिंग हे शब्द साधारणपणे एकमेकांच्या विरुद्ध अर्थात आहेत असे वापरतो. ते नेहमीच एकमेकांच्या विरुद्ध असतात असे नाही. आणि त्यामुळे फॉरगेटिंग हा आपल्या मेंटल प्रोसेसेस मधला एक खूप महत्वाची गोष्ट आहे. याचं एक साधं कारण असं आहे की दिवसभरामध्ये आपण एवढ्या गोष्टी पाहतो, ऐकतो, वास घेतो, स्पर्श करतो, म्हणजे सगळ्या सेन्सेस मधून आपल्याकडे प्रचंड प्रमाणावरती इन्फॉर्मेशन येते. ही सगळी इन्फॉर्मेशन साठवणं हे शक्य नाही. आपला मेंदू कितीही तल्लख असला माणसाचा तरी सुद्धा ज्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन आपल्याकडे येते तेवढी सगळी साठवणं आपल्याला शक्य नसतं. मग आपल्याला विसरावं लागतं. आणि काय विसरायचं हे ज्याची बुद्धी खूप स्मार्टली ठरवू शकते त्याला इन्फॉर्मेशन हँडलिंग खूप चांगलं करता येतं. आता दिस इज स्ट्रॅटेजिक फॉरगेटिंग. आणि हे खूप निम्या लेव्हलला होतं. आता काय आपल्याला सगळी न्यूरोबायोलॉजी समजली अशातला भाग नाही. मेमरी बद्दल तसं थोडंफार समजलं आहे, म्हणजे त्यात हिप्पोकॅम्पसचा रोल असतो वगैरे वगैरे. पण काही त्याची पूर्ण प्रक्रिया आपल्याला समजली आहे का तर नाही. मेमरी कुठल्या फॉर्म मध्ये ब्रेन मध्ये राहते तर ती त्या न्यूरल नेटवर्कच्या फॉर्म मध्ये राहते. न्यूरल सेल्सच्या ज्या काही अशा प्रोसेसेस असतात त्या एकमेकांना जुळून त्याचं जाळं तयार होतं आणि त्या जाळ्याच्या रचनेमध्ये मेमरी राहते असं हे आपल्याला माहिती. म्हणजे नक्की कुठली मेमरी कशामध्ये आहे हे नाही आपल्याला माहिती. भागवत सर तुमचं हे चालू आहे, ऑडिओ चालू आहे, तेवढा बंद ठेवा, मागचं ऐकू येतंय काहीतरी. बर, तर त्याचा मुख्य उद्देश हा होता की स्ट्रॅटेजिक फॉरगेटिंग हे कसं आणि का आवश्यक आहे. आणि लोकांनी हे दाखवलंय, व्यवस्थित प्रयोगाने दाखवलंय, त्याच्यावरती मॉडेल्स आहेत की स्ट्रॅटेजिक फॉरगेटिंग तुमचं, तेव्हा ते इतरही अनेक शब्द वापरतात, ते सगळ्या शब्दांमध्ये मी काही शिरत नाही, पण ते जेवढं तुमचं चांगलं तेवढी तुमच्या बुद्धीची जास्ती क्षमता वापरणं शक्य आहे. मग इंटेलिजन्स म्हणजे काय आणि विसरणारे सगळे लोक इंटेलिजंट असतातच का वगैरे हा विषय वेगळा आहे. कारण मुळात इंटेलिजन्स कशाला म्हणायचं इतकं गोंधळ आहे. पण त्या लोकांचा म्हणण्याचा मुख्य उद्देश हा की स्ट्रॅटेजिक फॉरगेटिंग इज व्हेरी पॉझिटिव्ह. आणि हे स्ट्रॅटेजिक फॉरगेटिंग म्हणजे मेमरी लॉस नव्हे. मेमरी लॉस ही टोटली वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्या आणि मग स्ट्रॅटेजिक फॉरगेटिंगचे मेकॅनिझम्स काय, तर म्हटलं तसं न्यूरोबायोलॉजिकल लेवलला मेकॅनिझम्स काय, ही गोष्ट एकतर खूप तांत्रिक आहे म्हणून आपण त्यात शिरणार नाही, आणि आतापर्यंत खूप कमी समजली आहे म्हणूनही त्याच्यात शिरणार नाही. पण आपल्या अंडरस्टँडिंगच्या लेवलला नक्की कुठल्या गोष्टी आणि कुठल्या लेव्हलला आपण विसरतो, कुठला डेटा आपण मुद्दाम विस्मृतीमध्ये टाकतो, तर हे सांगण्याआधी मी एक व्हिडिओ दाखवणार आहे. तो युट्यूबवरचा व्हिडिओ जर का शेअर करून चांगला दिसला तर बघा, जर नाही दिसला तर मला सांगा, मी तो चॅट मध्ये लिंक शेअर करेल. मग तो आपला आपण बघूया, आणि काय 2-2.5 मिनिटाचा आहे, तो बघून परत आपण इकडे येऊया. पण मी आधी शेअर करतो
आणि जर का शेअर करून दिसलं का व्यवस्थित? हो सर, दिसलं. हा, तर काही जणांना माहिती असेल कारण तसं खूप प्रसिद्ध आहे, पण माहित नव्हतं अशा लोकांना ते समजलं का नक्की काय झालं ते? त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट करायला सांगितली होती की पांढरा खेळाडू म्हणजे पांढऱ्या ड्रेस मधली खेळाडू पांढऱ्याला चेंडू किती वेळा पास करते ते मोजायचं आणि त्यामुळे त्या पांढऱ्याच्या एक्सचेंज मध्ये आपलं मन गुंतून राहिलेलं असतं आणि ते करत असताना इतर गोष्टींकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. इतकं की तो गोरिला एक मध्ये आला, त्यांनी मध्ये येऊन पोज दिली, छाती बडवली आणि निघून गेला, हे साफ बघायचं विसरतात किंवा ते बघितलंच जात नाही. आपण ते असतं डोळ्यासमोर, त्याची इमेज आपल्या रेटिनावर फॉर्म होत असते, पण आपण ते बघत नाही. तर तुम्ही पहिल्या वेळा पाहिला नाही आणि दुसऱ्या वेळा पाहिला असे कोण कोण आहेत? चॅटवर टाका पटकन. बघा, पहिला रिपिटेशनला दिसलाच नाही पाहिला, दुसऱ्या वेळेलाच दिसला तो. हा हा हा. तर आणि ते पडद्यांचे कलर्स चेंज केले तर अजिबात कळलं नाही. बरोबर. आणि काळ्या ड्रेस मधल्या 3 होत्या, त्या 3च्या 2 झाल्या. नाही, नव्हतंच करत पहिल्यांदा, नव्हतंच गोरिला. नाही होता. व्यवस्थित होता. तोच व्हिडिओ रिपीट केलाय मी. हवा तर ते अख्खं परत दाखवतो. पहिल्यांदा तुम्ही पाहिला नाही, तो तसाच होता, तसाच आला, तो तुमच्याकडे बघितलं, छाती बडवली आणि गेला. पण मग नेमकं होतं काय? आपला ब्रेन काय ते रिसिव्ह करत नाही का काय? हा, तर पहिला फिल्टर हा ती इन्फॉर्मेशन आत घेतानाच लागतो आणि कुठली गोष्ट घ्यायची आतमध्ये, म्हणजे कुठला डेटा घ्यायचा आणि कुठला डेटा स्वीकारायचाच नाही, त्याच लेव्हलला बरंचसं फिल्ट्रेशन होतं. आणि फिल्ट्रेशन होतं याचं कारण हे अडॅप्टिव्ह आहे. So this is something that we have evolved. We have evolved to filter out these things. आणि हे आपण फिल्टर आउट करतो याचं कारण असं की मग आपल्याला जी रिलेव्हंट आहे तेवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर करता येते. जी रिलेव्हंट नाही आहे ती स्टोअर करण्यामध्ये एवढी मेमरी स्पेस वाया घालवण्याचं काही कारण नाही. आणि प्रचंड प्रमाणावरती इन्फॉर्मेशन आपल्या डोळ्यावरती, कानावरती, सगळ्या अवयवांवरती दिवसभर पडत असते. एवढी सगळी इन्फॉर्मेशन शक्यच नाही आपल्या ब्रेनला साठवून ठेवणं. मग ती कुठल्या स्टेजला फिल्टर करायची? तर सर्वात चांगलं हे की आत घेतानाच फिल्टर लावायचं. मग तो फिल्टर कुठल्या बेसिसवर लावला जातो?
तर तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, मग त्या इंटरेस्ट प्रमाणे तुम्ही काहीतरी एक सर्च इमेज डेव्हलप करता की याच्यासारखं आसपासचं काही दिसणार असेल तर मला बघायचंय, याच्यापेक्षा खूप वेगळं काही असेल तर मला बघायचंच नाहीये, हे तुम्ही आधीच ठरवता. बरं, हे तसं नवीन नाहीये बरं का, बर्ड वॉचर्स तर नक्कीच नवीन नाहीये, कारण बर्ड वॉचिंगला सुरुवात केल्यानंतर तुमच्या पहिल्या काही दिवसामध्येच आपल्याला हा साक्षात्कार होतो की अरे एवढे पक्षी आजूबाजूला होते आतापर्यंत, आपण कधीच का पाहिले नाही, आत्ताच का दिसायला लागले. तर आत्ताच दिसायला लागले याचं कारण आत्ता त्याचं रिलेव्हन्स तुमच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे तो फिल्टर चेंज झाला, फिल्टरच्या कॅरेक्टरिस्टिक बदलल्या. आता ही इन्फॉर्मेशन तुमचा ब्रेन घेतो जो आधी घेत नव्हता. आणि आपण केव्हाही नवीन माणसाला जर का पक्षी बघायला घेऊन गेलो तर तोच अनुभव येतो. जे सीझन माणसाला पटकन दिसतं ते नवख्या माणसाला दिसत नाही, मग हे आणि ते आणि मग ती ब्रँच आणि मग त्याच्यामध्ये ते एक पान हलतंय बघ वगैरे असं सगळं करून ते बायनोक्युलर देऊन दाखवायला लागतं आणि तरी सुद्धा महामुश्किलीने तो पक्षी दिसतो. आणि जो सीझन असेल त्याला थोडीशी हालचाल झाली तरी नुसती ही हालचाल कोणाची आहे याच्या सकट जाणवतं. थोडीशी पासिंग फ्लाईट बघितली तरी त्या फ्लाईट वरून तो कुठला पक्षी आहे कळतं. सगळी इन्फॉर्मेशन असते त्याच्यामध्ये, पण जेव्हा आपल्याला ते रिलेव्हंट असते तेव्हाच ती आपण घेतो, जेव्हा रिलेव्हंट असते तेव्हा ती आपण घेतच नाही. म्हणजे हा सगळ्यात पहिला फिल्टर झाला. पण सर मग अर्जुनाचं महाभारतातलं जास्त इव्हॉल्व असेल का तो, त्याचा मेंदू, की त्याला फक्त पोपटाचा डोळा दिसला? तो जास्ती कॉन्सन्ट्रेट करू शकत होता. म्हणजे तरी फिल्टर त्याचा जास्त होता ना. तुम्ही सुद्धा जर का एखाद्या गोष्टीवरती खूप कॉन्सन्ट्रेट केलं तर बाकीच्या गोष्टी आपोआप आपण फिल्टर आउट करायला लागतो. मी जसं सचिन तेंडुलकरला बॉल, फुटबॉल सगळं दिसायचा, मग तो बाकीच्या गोष्टी फिल्टर आउट करत होता का? म्हणजे जास्त इव्हॉल्व होता का तो? जास्ती इव्हॉल्व नाही, ही कॅपॅसिटी प्रत्येकाची आहे. तुम्ही ते किती फोकस करता त्याचा इम्पॉर्टन्स तुमच्या ब्रेननी किती दिलेला आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि व्हॉट हॅज इव्हॉल्व्ड इज द कॅपॅसिटी टू डू सो. पण ही कॅपॅसिटी कधी वापरली जाते, ज्या वेळेला इम्पॉर्टन्स मध्ये खूप फरक असतो त्यावेळेला. म्हणजे एक गोष्टीच्या आर्बिट्ररी युनिट्स मध्ये एका गोष्टीचा इम्पॉर्टन्स 10 आहे आणि दुसऱ्याचा 9 आहे, तर 10 कडे बघत असताना 9 कडे माझं लक्ष जाणारच नाही असं होत नाही. पण तो जर का 10 आणि 0 केला तर खूप फरक पडतो. म्हणजे हे इम्पॉर्टन्सचं जे ग्रेडेशन आहे ते ग्रेडेशन तुम्ही कसं करता त्याच्यावरती अवलंबून आहे की बाकीच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जातं की नाही. तर दिस इज फर्स्ट लेवल ऑफ फिल्टर. मग दुसरा लेवलचा फिल्टर हा थोड्याशा जास्ती प्रोसेसिंग नंतर होतो आणि मग त्यावेळेला तुम्ही काय करता तर आपण त्याचे अनेक सिम्युलेशन करून पाहतो आपल्या डोक्यामध्ये, की आता उदाहरणार्थ मला काहीतरी करायचंय, मला एक स्क्रू कशाचा तरी ढिला झालाय, तो मला टाईट करायचा आहे आणि तो टाईट करायला काहीतरी हत्यार मी शोधतोय. तर तुमच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी पडलेल्या असतात, तुमची नजर अशी इकडे तिकडे, त्यावेळेला यू नोटीस थिंग्स. त्याचं कारण असं की तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं, त्यामुळे तुम्ही आजूबाजूला जागृततेने बघता की कुठली गोष्ट माझ्या योग्य आहे. जागृती बघत असताना आपण एकीकडे सिम्युलेट पण करून बघत असतो की अरे ह्यांनी करायला गेलं तर होईल का, त्यांनी करायला गेलं तर होईल का. आपण आपल्या इमॅजिनेशन ते करून बघतो आणि ते करून बघितल्यानंतर आपल्याला जर का जाणवलं की नाही होणार यांनी, हे ऑब्जेक्ट काही मला तो स्क्रू टाईट करायला उपयोगी पडणार नाही, तर आपण ते सोडून देतो. तर अशा किती लेव्हल्स आहेत हे नक्की सांगता येणार नाही, पण अशा अनेक लेव्हलला आपण ही इन्फॉर्मेशन फिल्टर आउट करत असतो, विसरत असतो आणि ते विसरण्याचा मेकॅनिझम हा इंटेलिजन्सचा प्रचंड महत्वाचा भाग आहे. पण आणि हे त्यांनी त्या पेपरमध्ये मांडलेलं आहे, किंवा एक नाही अनेक पेपरमध्ये मांडलेलं आहे. याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाचा भाग आहे जो मला अजूनही कुठे सापडला नाही म्हणजे मी फारसं वाचलेलं नाही त्याच्यावरचे लिटरेचर म्हणून सापडलं नसेल, पण मला खात्री आहे की हा आणखीन एक ऍडिशनल मेकॅनिझम आहे ज्याने माणूस ऍब्सेंट माइंडेड होतो किंवा मिक्सअप करायला लागतो. आणि तो असा की क्रिएटिव्ह माणसाच्या डोक्यामध्ये
हे मिक्सअप होत असतं. म्हणजे तुमचा हेतू असो नसो, मिक्सअप होत असतं, कारण मिक्सअप होणं ही क्रिएटिव्हिटी मागची एक खूप महत्वाची प्रोसेस आहे. आणि दिस वर्क्स एक्झॅक्टली लाईक डीएनए. आता डीएनए मध्ये क्रॉस ओव्हर्स होतात किंवा रिकॉम्बिनेशन होतात. म्हणजे डीएनएचा एक स्ट्रँड हा असा दुसऱ्या स्ट्रँडला जाऊन एक्सचेंज होतो. म्हणजे डावीकडचा उजवीकडे, उजवीकडचं डावीकडे. या स्टँडला इकडच्याचा पीस लागतो आणि याला इकडच्याचा पीस लागतो. तर असे रिकॉम्बिनेशन डीएनए मध्ये होतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होतात. आणि मग एरवी सुद्धा अनेक प्रकारची म्युटेशन. तर ही जी म्युटेशन्स आणि रिकॉम्बिनेशन्स आहेत, याच्यामधूनच नवीन कॅरेक्टर्स निर्माण होतात. पण दॅट इज थ्रू नॅचरल सिलेक्शन. आणि एक्झॅक्टली अशीच गोष्ट आपला ब्रेन अनेक वेळेला करत असतो, की टोटली अनरिलेटेड गोष्टी कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये मिक्सअप होतात. आणि त्याचं प्रमाण प्रत्येकाचं वेगळं आहे बरं का. पण आपण जे असं म्हणतो की कलाकार किंवा शास्त्रज्ञ किंवा स्कॉलर लोक किंवा प्रोफेसर, हे खूप मोठं मॉडेल आहे. हे लोक विसरभोळे का असतात? तर ते विसरभोळे असणं याचा फॉरगेटिंग किंवा मेमरीशी संबंध नसून मिक्सअप होण्याशी आहे. त्याच्या डोक्यामध्ये गोष्टी मिक्सअप होत असतात. हा जो मिक्सअप असतो त्यातला 99% हा नॉनसेन्स असतो. पण क्वचित एखादं रिकॉम्बिनेशन असं होतं की त्यातून काहीतरी नवीन प्रकाश पडतो. इकडचं प्रिन्सिपल आपण तिकडे लागू होतंय की ते होतंय का बघणं हे चुकून झालेलं असतं. पण ते चुकून झाल्यानंतर त्याच्या पुढे आपला ब्रेन ही सिम्युलेशन्स करत राहतो की अरे हे असं का डोक्यात आलं मला माहित नाही. कारण ते रिकॉम्बिनेशन सगळे रॅन्डमली होत असतात, ठरवून केलेले नसतात. पण ही आयडिया इथं लागू होते की हे अचानक केव्हा तरी मला क्लिक होतं. मग मी ते डेव्हलप करतो. मग मी ते त्याप्रमाणे अधिक त्याच्यात मॉडिफिकेशन करून ते बरोबर ह्या कॉन्टेक्स्टला कसं सूट होईल त्याप्रमाणे ते सगळं ऍडजस्ट करून घेतो. पण मुळात एका फील्ड मधली आयडिया टोटली वेगळ्या फील्ड मध्ये गेली कशी? तर ती अशा रॅन्डम रिकॉम्बिनेशनने गेली. आणि हा क्रिएटिव्हिटीचा मोठा भाग असल्यामुळे मिक्सअप करणं हे त्यासाठी आवश्यक प्रोसेस आहे. मग सगळ्यांचं का नाही मिक्सअप होत? तर जसे मिक्सअप होण्याचे फायदे आहेत तसे तोटे आहेत. आणि ते तोटेही आपल्याला दिसतात. जर का आपण ऍब्सेंट माइंडेड राहून काहीतरी करायला लागलो तर आपण चुकीचं काहीतरी करतो. म्हणजे कुठेतरी आपण ह्याच्यावरती काय समजा पुरणपोळीवर दूध ओतण्याऐवजी आपण आमटीत दूध ओततो. असं जेवता जेवता आपण दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असलो तर असं काहीतरी चुकीची गोष्ट आपल्या हातून होते. तर असं चुकीचं गोष्टी होणं हे काही चांगलं नाही. त्यातून ऍक्सिडेंट पण होऊ शकतात. त्यातून अनेक ऍडव्हर्स गोष्टी पण होऊ शकतात. आणि त्यामुळे दिस शुड बी सिलेक्टेड अगेन्स्ट. पण इट इज नॉट कम्प्लिटली सिलेक्टेड अगेन्स्ट. याचं कारण क्वचित केव्हा तरी त्यातून जे चांगलं निर्माण होतं ते काहीच्या काही चांगलं असू शकतं आणि त्याचा बेनिफिट एकदम खूप मोठा असू शकतो. सो देर इज अन ऑप्टिमायझेशन इन्व्हॉल्व्ड हिअर. की मिक्सअप करणं किंवा हे निरनिळ्या ब्रेन मधल्या निरनिळ्या मेमरीजचं किंवा निरनिळ्या इन्फॉर्मेशनचं मिक्सअप करणं, रिकॉम्बिनेशन करणं, ही गोष्ट एका ऑप्टिमम फ्रिक्वेन्सीने व्हायला पाहिजे. आणि तो ऑप्टिमम काय हे सुद्धा तुमच्या कॉन्टेक्स्ट वरती अवलंबून आहे. हे थोडंसं फ्रिक्वेन्सी डिपेंडेंट आहे. म्हणजे बाकीची कशी वागतात त्याच्यावरती माझा सक्सेस अवलंबून असतो. ह्याच्या परत त्याच्यावरती खूप मॉडेल्स आहेत, त्याच्यामध्ये काही शिरत नाही. पण इव्हॉल्व्ह होताना हा व्हेरियन्स पण इव्हॉल्व्ह झालाय. म्हणजे काही लोक ही खूप सिस्टमॅटिक आणि खूप शिस्तबद्ध त्यांचं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग असतं आणि काहींच्यामध्ये हे मिक्सिंग अप जास्ती असतं. तर त्या मिक्सिंग अप बरोबर तुमचं सिम्युलेशन पण चांगलं असेल. म्हणजे जे मिक्सअप झालंय ते कुठेतरी वापरून पाहता तुम्ही आतल्या आत सबकॉन्शियस मध्येच, आणि त्यातून काहीतरी चांगलं निघालं तर मग ते एकदम हायलाइट होतं. मग एकदम कळतं आपल्याला की अरे असं करून बघितलं तर ते होऊ शकेल बरं का, मग मी जाऊन करून बघतो. हा सगळा इंटेलिजन्सचा भाग आहे. आणि त्यामुळे फॉरगेटिंग
स्ट्रॅटेजिक फॉरगेटिंग, काय गोष्ट लक्षात ठेवायची, काय विसरायचं, हे याच्याबद्दल एक धोरण असणं. हे धोरण कॉन्शियस थिंकिंग येत नाही, हे धोरण आपल्यामध्ये इव्हॉल्व्ह असतं आणि आपले मेकॅनिझम्स आपल्यामध्ये इव्हॉल्व्ह आहेत, ते आपल्याला समजत नाही. पण दिस इज अ पार्ट ऑफ इंटेलिजन्स. सो फॉरगेटिंग इज अ पार्ट ऑफ इंटेलिजन्स. तसं मिक्सिंग अप इज ऑल्सो अ पार्ट ऑफ क्रिएटिव्हिटी. आणि मग ह्याच्या बॅकग्राऊंड वरती आपण मेमरी लॉसला सुद्धा फॉरगेटिंग म्हणतो. तर तो शब्द जरी एक असला तरी या प्रोसेसेस टोटली वेगळ्या आहेत. मेमरी लॉस हा मेमरी फॉर्मेशनच्या प्रोसेस मधल्या यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे होतो. जे डिमेन्शिया म्हणतात, जे म्हाताऱ्या माणसांना होतं किंवा त्याचा एक स्पेसिफिक फॉर्म हा अल्झायमर म्हणून ओळखला जातो, हे स्ट्रॅटेजिक फॉरगेटिंगशी रिलेटेड नाही. ते मेमरीचे जे नॉर्मल मेकॅनिझम असतात त्याच्यामध्ये, त्या यंत्रणेमध्ये कुठेतरी खोट आल्यामुळे होतं. आणि ती खोट कुठे येते याच्यावरती खूप अभ्यास झालाय. तर ती खोट मेमरी फॉर्म होऊन स्टोअर होण्यामध्ये येते. जी मेमरी ऑलरेडी स्टोअर झाली आहे ती जात नाही. म्हणजे मेमरी लॉस मध्ये ऑलरेडी माझ्या मनामध्ये जे आहे, जे मला लहानपणापासून पक्क माहिती आहे, ते विसरण्याची शक्यता खूप कमी असते. मग मेमरी लॉस मध्ये काय होतं, 5 मिनिटापूर्वी काय झालंय मला आठवत नाही, कारण ती नवीन मेमरी फॉर्म होऊन स्टोरेज मध्ये गेलेली नसते. जी ऑलरेडी स्टोरेज मध्ये गेलेली आहे ती तिथून सहसा जात नाही. आणि त्यामुळे असं होतं की ज्यांना डिमेन्शिया आहे त्यांना सुद्धा आपलं लहानपणचं काहीतरी आठवतं, 25 वर्षापूर्वी ऐकलेलं गाणं आठवतं, अशा गोष्टी आठवतात. पण मगाशी कोणाचा फोन आला होता ते नाही आठवत. तर हा जो आहे हा मेमरी फॉर्मेशन मध्ये असतो. म्हणजे तो यंत्रणेतला बिघाड आहे. तो यंत्रणेमध्ये बिघाड का होतो, तर याच आता हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागले. अजूनही पूर्णपणे स्पष्ट आहे का, तर नाही. मग अल्झायमर मधल्या अनेक गोष्टी लोकांनी पाहिलेल्या आहेत की त्याच्यामध्ये कुठेतरी ते तुम्हाला प्रोटीनच्या डिपॉझिट दिसतात, ते लोकांनी पाहिलेले आहेत. मग त्या डिपॉझिटमुळे हे होतं का, हे होताना कुठेतरी बाय प्रोडक्ट म्हणून ते डिपॉझिट होतात वगैरे, या सगळ्यावरती भरपूर हे घातलेले आहेत, वादविवाद घातलेले आहेत. पण आता जास्तीत जास्त असं समोर येत आहे की ब्रेन मेकॅनिझम्स टिकवून ठेवण्यासाठी, त्याचा मेंटेनन्स पाहण्यासाठी अनेक प्रकारचे ग्रोथ फॅक्टर्स, काही न्यूरोपेप्टाइड्स, त्याच्यानंतर ब्लड व्हेसल्स, म्हणजे ब्रेन मधल्या ब्लड व्हेसल्स, त्याचं नॉर्मल फंक्शन, त्यासाठी परत अनेक ग्रोथ फॅक्टर्स लागत असतात. ही सगळी यंत्रणा चांगली असेल तर ब्रेनचा मेंटेनन्स चांगला राहतो. पण ही यंत्रणा सुद्धा काही अंशी ब्रेनच्या फंक्शनवर अवलंबून आहे किंवा आपल्या बिहेवियर वरती अवलंबून आहे. उदाहरणार्थ काय, तर रिपेअर मेकॅनिझम जे असतात माणसाच्या शरीरातले, आणि त्यातले अनेक मेकॅनिझम असे आहेत की जे बाकीच्या शरीराला पण लागू पडतात आणि ब्रेनला पण लागू पडतात. काही काही ब्रेनला जास्ती स्पेसिफिक आहे, काही काही दुसऱ्या एखाद्या टिश्यूला जास्ती स्पेसिफिक आहे. असे खूप मेकॅनिझम्स आणि खूप मॉलिक्युल्स आणि खूप प्रोटीन्स, खूप जीन्स हे रिपेअर साठी लागतात, रिपेअर आणि मेंटेनन्स साठी. तर हे जे मेंटेनन्स साठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या कधी ऍक्टिव्हेट करायच्या हे पण इव्हॉल्व्ह झालेलं आहे. आणि ते असं की ज्या वेळेला तुम्हाला जखमा होण्याची प्रोबॅबिलिटी जास्ती असते, म्हणजे तुम्ही कोणाची तरी मारामारी करता, तुम्ही कुठेतरी अवघड झाडावर चढता, तुम्ही कुठेतरी कड्यावर चढण्याचा प्रयत्न करता, म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला रिस्क असतं, धोका असतो, रॅपिड ऍक्शन असते, इम्पॅक्ट असतो, अशा गोष्टी ज्यावेळेला आपल्या शरीराला येतात त्यावेळेला हे सगळे मेकॅनिझम ताजेतवाने होतात, कारण जखमा होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे रिपेअर मेकॅनिझम्स हे जखम व्हायच्या आधीच ऍक्टिव्हेट झाले पाहिजे, अशा त्या यंत्रणा इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. परंतु दशकानुदशक माणूस असं काही करतच नसेल, म्हणजे साधी कुठून उडी पण मारत नसेल, कुठलाच फिजिकल धोका नाही, बिझनेस रिस्क वेगळी बरं का, त्याच्याबद्दल काही बोलत नाहीये, पण आपण
कोणाची तरी मारामारी करतोय ह्याच्या मधला जो धोका आहे, किंवा आपण कुठेतरी अवघड जागी चढतोय उतरतोय, कुठेतरी आपण पडण्याची शक्यता आहे, ही जी सगळी ह्या सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या ऍक्टिव्हिटी ज्या वेळेला वर्षानुवर्ष माणूस करण्याचं सोडून देतो, त्यावेळेला हे रिपेअर मेकॅनिझम हळूहळू मोडीत निघायला लागतात, कारण ते वापरण्याची वेळच येत नाही. आणि मग ते मिनिमम जेवढं आवश्यक आहे त्याही लेव्हलच्या खाली जायला लागले की मग अनेक प्रकारचे डिफेक्ट यायला लागतात. पण द ब्रेन इज स्मार्ट. म्हणजे ज्या वेळेला ब्रेनला हे रिसोर्सेस कमी पडतात त्यावेळेला आधी ब्रेनचा न वापरला जाणारा भाग मोडीत निघायला सुरुवात होते. आणि आता सेरेबेलम जे आहे लहान मेंदू, या लहान मेंदूमधून काय होतं तर जास्ती करून कोऑर्डिनेशन होतं. आता तुम्ही काही खेळत नाही, तुम्ही वेगाने काही करत नाही, तुम्ही काय म्हणजे अशा 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 ऍक्टिव्हिटीज करतच नाही की ज्याला खूप कोऑर्डिनेशन लागेल. सपाट जमिनीवरती चालता, बसणं उठणं हे सगळं खूप लिमिटेड झालेलं आहे आणि त्यामुळे खूप एफिशियंट कोऑर्डिनेशनची तुम्हाला जरूर नाही. असं म्हटल्यानंतर जर तुम्हाला हे रिपेअर मेकॅनिझम ज्यावेळेला कमी पडायला लागतात त्यावेळेला हे मेंदूतले न वापरले जाणारे भाग आधी कामातून जातात. आणि त्यामुळे जो माणूस हा 40 वर्षामध्ये कुठलाही खेळ खेळला नाही त्याला तू बॉल घेऊन खेळ म्हटलं तर त्याला साधा बॉल झेलता पण येत नाही, कारण तेवढं पण कोऑर्डिनेशन राहिलेलं नसतं. हे झाल्यानंतर परत जर का अशी वेळ आली की आता तुमचे रिपेअर मेकॅनिझम इतके खंगलेत की काही भाग जो मोडीत काढायचा तो तुम्ही ऑलरेडी काढलाय, पण जो आवश्यक आहे त्याचं पण मेंटेनन्स आता जमत नाही, तर मग हे मेमरी लॉस सारखे किंवा कॉग्निटिव्ह लॉस सारखे गोष्टी दिसायला लागतात. याच्यामध्ये ब्लड व्हेसलचा खूप मोठा रोल आहे. म्हणजे रिपेअर सगळ्यात जास्ती कशाला लागतं तर उदाहरणार्थ एपिथेलियमला लागतं, तर तसं ब्लड व्हेसल्सना रिपेअर खूप मोठ्या प्रमाणात लागतं. आणि ज्यावेळी रिपेअर आणि मेंटेनन्स मेकॅनिझम आपले वीक व्हायला लागतात त्यावेळी ब्लड व्हेसल्स आर वन ऑफ द फर्स्ट थिंग्स टू गेट अफेक्टेड. आणि त्या अफेक्ट झाल्या की ब्रेनला होणारा पुरवठा कमी पडायला लागतो. तो कमी पडायला लागल्यानंतर तो जर का, आणि तो कमी पडलं म्हणजे क्रॉनिकली कमी पडतो, पण एखाद वेळेस तुम्ही 40 वर्ष काही हे करत नाही, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नाही, कुठली फास्ट ऍक्टिव्हिटी काही करत नाही, अचानकपणे तुम्हाला जर का करावी लागली तर त्यावेळेला जो जास्तीचा ब्लड फ्लो लागतो तो तेवढा ब्लड फ्लो झेपायला तुमच्या रक्तवाहिन्या नसतातच सक्षम. ओके, त्यावेळेस तो कमी पडतो. जर का असा असा अॅक्युटली कमी पडला, काही काळ जरी कमी पडला तरी काही न्यूरॉन्स मरतात. आणि न्यूरॉन्सचा असं आहे की एकदा मेलेला न्यूरॉन तुम्हाला रिप्लेस नाही करता येत. बाकीच्या सगळ्या सेल्स तुमच्या हातातल्या, पायातल्या, पोटातल्या या सेल्स तुमच्या जर का मेल्या तर ते रिप्लेस होतात. न्यूरॉन्स मेल्यानंतर रिप्लेस होत नाहीत. आणि जरी ते रिप्लेस झाले खूप क्वचित काही न्यूरॉन्स रिजनरेट होतात, पण मोस्ट ऑफ देम डोंट. तर जरी रिजनरेट झाले तरी पहिल्याची जी काही इन्फॉर्मेशन होती ती या नवीन त्याच्यामध्ये असणार नाही. म्हणजे मुळात न्यूरॉन्स रिजनरेट का होऊ शकत नाही, इव्हॉल्वच का झालं, झाले असतं न्यूरॉन्स तर आपला ब्रेन कधीच म्हातारा झाला नसता ना. न्यूरॉन्स रिजनरेट न होण्याचं कारण असं की तुम्ही त्या न्यूरॉन्सच्या नेटवर्क मध्ये सगळी मेमरी स्टोअर करता आहात. आता एक न्यूरॉन समजा मेला आणि दुसरा न्यूरॉन आला, त्याच्याकडे ही आधीची इन्फॉर्मेशन असणार कुठून. आणि त्यामुळे जिथं मेमरी स्टोअर करायची तिथं तुम्हाला सेल्स रिप्लेस करणं शक्य नाही, कारण त्या सेल्सच्या कनेक्टिव्हिटी मध्ये सगळी मेमरी आहे. तुम्ही त्यातली एक सेल काढून घेतली त्या कनेक्टिव्हिटी जो लॉस झाला तो झाला, तर तुम्हाला परत नाही भरून काढता येणार. दुसरी तिथं सेलला सेल बसवली, नगाला नग बसवला म्हणून ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला रिट्रीव्ह नाही होऊ शकणार. आणि त्यामुळे न्यूरॉन्सचं इव्होल्युशन असं झालंय की वन्स दे फॉर्म द नेटवर्क त्याला रिप्लेसेबिलिटी नाही. आणि त्यामुळे ते न्यूरॉन्स एकदाच आयुष्यभर तुम्ही जपले पाहिजेत, ते जर का मेले तर तुम्हाला काही करता येत नाही. तर या प्रकाराने जो होणारा मेमरी लॉस असतो दॅट इज बॅड.
आणि तो परत येत नाही. मग त्याच्यावर उपाय काय? तर उपाय की ह्या ज्या काही आपल्या मेंटेनन्सच्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा सुदृढ ठेवणं, आणि त्या सुदृढ ठेवण्याचा एकमेव उपाय आहे की शरीराच्या सगळ्या क्षमता तुम्ही वापरत ठेवल्या पाहिजेत, तर त्याचे रिपेअर मेकॅनिझम सुद्धा वापरात राहतात आणि वापरात राहिल्यामुळे आपण सगळा मेंटेनन्स राहतो. हे व्यायामामागचं मुख्य तत्व आहे. कॅलरीज जाळणं हे नाही. कॅलरीज इकडे तिकडे झाल्याने काही फरक पडत नाही, त्याच्या मागे लागण्यात काही पॉईंट नाही. पण आपल्या सगळ्या शारीरिक मानसिक यंत्रणा नेहमी वापरात राहिल्या तर त्या ताज्या राहतात. त्या जर का वापरातून गेल्या, आणि विशेषतः या ज्या गोष्टी आहेत की ज्या आपण जंगलात राहत असताना ज्या नेहमी करायला लागतात, कुठेतरी अवघड जागी चढणं आहे, ऑकवर्ड पोझिशनला बॅलन्स सांभाळणं आहे, आपल्यावर कोणाच तरी हल्ला होऊ शकतो, सावध राहणं आहे, ह्या सगळ्या प्रोसेसेस या आपल्या फिजिओलॉजीला अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे त्या हेल्थसाठी आवश्यक आहेत. ज्यांच्या आयुष्यामधून ह्या लहानपणी आपण खेळ खेळताना या सगळ्या गोष्टी करत असतो. जंगलातच जायला पाहिजे असं नाही, पण खेळताना आपण खेळात कोणाच तरी पाठलाग करतो किंवा कोणीतरी आपल्यावर हल्ला करतं, मग आपण काहीतरी डिफेंड करतो, आपण काहीतरी खोटी का होईना मारामारी करतो. हे खेळामध्ये सगळं होतं. खेळ केव्हाच थांबतात? आता हल्ली तर कॉलेजमधली मुलं पण खेळत नाही, शाळेमध्ये सुद्धा खेळत नाही. तर त्यामुळे हे जर का गेलं आयुष्यातून तर तो मेंटेनन्स हळूहळू डीके व्हायला लागतो, आणि मग कुठल्या तरी वयाला, बरं ते वय सुद्धा अलीकडे येत चाललंय. म्हणजे माझ्या एका मित्राचं मी ऐकलं काही दिवस, माझ्याच व्हायचं, माझ्याहून लहान खरं तर 1-2 वर्षांनी, खरी त्याची मेमरी लॉस सुरू झालाय. हे या आपलं बिहेवियर बदलल्याचा मुख्य परिणाम आहे. सर तो मुंगीचा विषय तुम्ही मध्ये आर्टिकल पाठवलेलं क्वांटम कुठला विषय? मुंगी आणि त्याच्या आतमधले सिम्बायोटिक बॅक्टेरिया. हो. हा, तर ही गोष्ट नवीन नाहीये. इन्सेक्ट्स मध्ये, म्हणजे इन्सेक्टच्या जवळजवळ सगळ्या जातीमध्ये यांना त्या प्रकारचे सिम्बायोटिक बॅक्टेरिया असतात, आणि त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या अफलातून गोष्टी आहेत. आता हे बॅक्टेरिया जर का आणि कसं आहे की गटमध्ये बॅक्टेरिया सगळ्यांच्याच असतात, आपल्याही असतात, पोटात असतात आणि स्किनवरती पण असतात. ते असणं याच्यात अनयुज्युअल काहीच नाही, ते असणारच. तुम्ही स्वतःची बॉडी ही त्याच्यापासून वेगळी ठेवूच शकत नाही. पण हे जे आहेत ते नुसते पोटात असतात किंवा स्किनवरती असतात असं नसून दे एंटर स्पेसिफिक सेल्स, ओके, मेनी टाइप्स ऑफ सेल्स, मेनी टिश्यूज, आणि त्या सेल्स मध्ये राहतात. ते सेल्स रेप्लिकेट होतात, तसंच त्याच्याबरोबर यांचंही रेप्लिकेशन होतं, आणि सेलच्या मेटाबॉलिझमचाच ते एक भाग बनून राहिले. याचं एक्स्ट्रीम एक्झाम्पल म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया ऍक्च्युअली बॅक्टेरिया, आणि ते आता जवळपास एखाद दुसरा अपवाद आहे त्याला, ते सगळ्या युकॅरियोट्सचा एक भागच बनून राहिलेत आता. दॅट इज अ परमनंट सिम्बायोसिस. तर तसे पण ते आपल्यामध्ये सुद्धा आहे, पण आता त्यांचे कॅरेक्टर्स इतक्या बदलले आहेत की आता मायटोकॉन्ड्रिया हे बॅक्टेरिया सारखे स्वतंत्रपणे रेप्लिकेट होऊ नाही शकत, बॅक्टेरिया होऊ शकतात. तर म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा डीएनए असतो, तर त्याचा डीएनए इंडिपेंडेंटली रेप्लिकेट होतो, पण तरी मायटोकॉन्ड्रियावरती न्यूक्लियसचा कंट्रोल असतो रेप्लिकेशनवरती. तर तसं हे जे बॅक्टेरिया आहेत ते अजूनही they do replicate independently but within the host cell, आणि त्यांचे होस्ट सेल वरती जे इफेक्ट आहेत होस्ट वरती हे अफलातून आहेत. म्हणजे काही काही गोष्टी साध्या साध्या आहेत की होस्टला तयार करता न येणारे व्हिटॅमिन सारखे मॉलिक्युल्स हे तयार करतात. झाला, हा एक साधा मेकॅनिझम झाला. पण हे वियर्ड इतके आहेत की दे चेंज द बिहेवियर ऑफ द होस्ट किंवा दे चेंज सेक्स ऑफ द होस्ट. हे का? तर आता इंट्रासेल्युलर जे काही बॅक्टेरिया आहेत ते पुढच्या पिढीमध्ये कसे जातात, तर त्याचे 2-3 मेकॅनिझम्स आहेत.
2-3 नाही, बरेच मेकॅनिझम्स आहेत. 2-3 कॅटेगरीज मधले म्हणू आपण. तर त्यातला एक साधा असा आहे की ही फिमेल ज्यावेळेला अंड घालते त्यावेळेला त्या अंड्याच्या शेलवरती हे बॅक्टेरिया स्मिअर करून ठेवते. आणि मग ते अंड हॅच होऊन जेव्हा त्यातून लार्वा बाहेर पडते तिथे लार्वा ते एक्सेलचा थोडासा भाग खाते आणि त्याच्यामधून ते बॅक्टेरिया तिला परत मिळतात. हे जास्ती करून गट बॅक्टेरिया बद्दल होतं. हा एक तसा साधा मेकॅनिझम आहे. त्याच्या पुढचा मेकॅनिझम असा की हे बॅक्टेरिया त्या ओव्हरीमध्ये शिरतात आणि तिथून त्या अंड्यामध्ये प्रवेश करतात वेगवेगळ्या प्रकारे. त्याच्यामध्ये सुद्धा अंड्याच्या नक्की कुठल्या भागात प्रवेश करतात त्याच्यामध्ये फरक आहे. पण नाव द बॅक्टेरिया हॅव इव्हॉल्व्ड द मेकॅनिझम टू स्पेसिफिकली गो टू द एग सेल. पण सायटोप्लाझम मध्ये असतात. एग सेल मध्ये सायटोप्लाझम असतं, त्याच्यामध्ये हे बॅक्टेरिया राहू शकतात. स्पर्म मध्ये असं काही नसतं आणि त्यामुळे आणि परत तो स्पर्म ज्या वेळेला फ्यूज होतो फिमेल सेलला त्यावेळेला त्याचं फक्त न्यूक्लियसच घेतला जातो, बाकीचं काही घेतलं जात नाही. आणि त्यामुळे स्पर्म मधून हे बॅक्टेरिया पुढच्या जनरेशन मध्ये जाऊ शकत नाही, एग मधून जाऊ शकतात. मग जे बॅक्टेरिया मेलच्या सेल्स मध्ये आहेत त्यांना भवितव्य काय? काही नाही, त्यांचं भविष्य संपलं. त्याचं कारण हा मेल मेला की ते मेले, त्यांना पुढच्या पिढीत जाण्याचा काही चान्स नाही. तर याच्यावर उपाय म्हणून some of them have evolved a mechanism by which they can change the sex of the host. ते मेलला फिमेल करू शकतात. आणि इतक्या लेव्हल पर्यंत ती मॅनिप्युलेशन्स वाढलेली आहेत आणि ती स्पीसीज प्रमाणे वेगवेगळी असतात. आणि आता इन्सेक्टच्याच 8 लाख स्पीसीज आहेत आणि त्याच्यामध्ये या बॅक्टेरियाचे किती स्पीसीज आहेत अजूनही माहित नाही. इन्सेक्टच्या 8 लाख म्हणजे हे 8 लाख रेकॉर्डवरती आहेत. रेकॉर्डवर नसलेले अजूनही कित्येक स्पीसीज असणार आहेत हे सगळ्या एंटोमॉलॉजिस्टला माहिती आहे. तर त्याच्यात बॅक्टेरियल स्पीसीज किती आहेत आणि परत प्रत्येक स्पीसीजची ती इंटरॅक्शन कशी आहे. तर आतापर्यंत काही डझन इंटरॅक्शन्सचा खोलवर अभ्यास झालेला आहे. कितीपैकी डझन म्हणजे फार फार तर 50-100 म्हणू आपण. ओके, त्याच्यामधलं हे डिटेल्स समजलेले आहेत. कितीपैकी 50-100 तर 8 लाखापैकी 50-100. तर त्याच्यामध्ये ही मुंगीची केस थोडीशी नवीन समोर आली एवढंच. पण हे पूर्णपणे नवीन नाहीये. बॅक्टेरिया इन्सेक्ट सिम्बायोसिस हे खूप वेगवेगळ्या प्रकारांनी आणि खूप विचित्र प्रकारांनी होतं आणि हे आपल्याला नक्की माहिती. हा, तर मी असं म्हटलं होतं की कोणीतरी तो पेपर वाचून स्पेसिफिकली ते प्रेझेंट करता का, तर करणार आहे का कोणी, तो पुढच्या वेळेला ठरवू आपण. मी थोड्या दिवसापूर्वी ते मला वाटतं मी व्हॉट्सअप ग्रुपवर नाही केलं, फेसबुकवर पोस्ट केलं. एक फोटोग्राफ पोस्ट केला होता, फॉरवर्ड केला होता, म्हणजे दुसऱ्या कोणाच तरी होता. त्याच्यामध्ये एक नवीन हॅच झालेली लार्वा ते एक शेल खात होती. आता खूप छान, खूप क्लिअर फोटो होता. ते दिसतं. आणि तुम्ही जर का ब्रीडिंग करत असाल बटरफ्लायचं तर हे तुम्ही पाहू शकता की कुठलीही लार्वा ही बाहेर आली की त्या अंड्या एक शेलचा थोडासा भाग खाते आणि दॅट्स हाऊ द बॅक्टेरिया आर अक्वायर्ड बाय द नेक्स्ट जनरेशन. मग याच्यामध्ये अजूनही असं आहे की त्या इन्सेक्टच्या सेल्स मध्ये कुठल्या टाईपचे बॅक्टेरिया आहेत याच्यावरून तो कुठल्या फिमेलशी मेट करू शकेल किंवा करू शकणार नाही हे ठरतं. म्हणजे मेल आणि फिमेलचे जर का सिम्बायोटिक बॅक्टेरिया मॅच होत नसतील तर दे कॅनॉट मीट, असं पण आहे. आणि असं एक स्पेक्युलेशन आहे की इन्सेक्ट्स मध्ये तुम्हाला एवढ्या स्पीसीज का दिसतात, एवढं स्पेशिएशन का झालं, तर त्यांचं रिप्रोडक्टिव्ह सेग्रिगेशन ह्या बॅक्टेरियामुळे झाल्यामुळे त्यांच्यामध्ये एवढ्या स्पीसीज निर्माण झाल्या, असं एक थिअरी आहे, अशी एक स्पेक्युलेशन आहे. तसंच नक्की झालं की नाही हे आपल्याला माहित नाही, पण शक्यता नक्की आहे. कारण नवीन स्पीसीज जनरेट होण्यासाठी हे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन महत्वाचं असतं. समजा काहींमध्ये एक कॅरेक्टर बदलली असेल,
आणि ते नवीन स्पीसीजच्या दिशेने वाटचाल सुरू असेल. पण त्यांचं जर का क्रॉस ब्रीडिंग इतरांशी झालं तर ती स्पीसीज वेगळी राहणार नाही ना. त्यामुळे जेव्हा क्रॉस ब्रीडिंग थांबतं तेव्हाच नवीन स्पीसीज निर्माण होऊ शकते. आणि या बॅक्टेरियल कॉम्पॅटिबिलिटीमुळे क्रॉस ब्रीडिंग थांबू शकतं असं किमान काही केसेसमध्ये दाखवलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे इन्सेक्टमध्ये एवढ्या स्पीसीज का, तर त्यांचं सिम्बायोटिक बॅक्टेरिया, अशी एक शक्यता नक्कीच आहे. बोला आणि काय? इथं चॅटवरती मगाच्याच कॉमेंट्स आहेत की कोणाला गोरिल्ला दिसला, कोणाला नाही, विच इज फाईन. आता तुम्हाला नक्की समजलं की आपण काय बघायचं हे आधीच ठरवलेलं असतं, त्याप्रमाणे आपण ते बघतो, आणि जे बघायचं नाही असं ठरवलेलं असतं ते बघत नाही. पण तरी तो एवढा मोठा गोरिला सुद्धा नजरेआड राहू शकतो, याचं खरंच आश्चर्य. सर मला मेमरी स्टोरेजच्या पुढची जी सिस्टम असते म्हणजे रिट्रीव्हल, सो एखादी गोष्ट आपल्याला माहिती असते, आठवत असते, ऑब्झर्व झालेली असते, पण ती रिट्रीव्ह होत नाही, तर त्याचं कसं कनेक्शन असतं? हो, तर हे सुद्धा न्यूरोबायोलॉजीच्या लेव्हलला काही मला माहित नाही, पण कन्सेप्च्युअली आता ही माझी समजूत आहे. आणि ही समजूत कशावरून झाली, तर मी जास्ती जुन्या गाण्यांच्या चाली, विसरलेल्या चाली कशा आठवतात हे स्वतः बघण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरून माझी झालेली समजूत आहे की ज्या वेळेला एखादी डीप स्टोरेज मधली मेमरी असेल की तुम्ही 10 वर्षामध्ये हे कधी आठवून पाहिलेलं नाही, 10 वर्षामध्ये याचा काही संबंध आलेला नाही, आणि मग तुम्हाला अचानकपणे कशावरून तरी त्याची आठवण होते की अरे या गाण्याची चाल कशी होती किंवा ह्या ओळीची चाल कशी होती. तर ती मेमरी कशी राहते, तर मला असं वाटतं की ती त्याचं कोर्स ग्रेनिंग होतं. समजा एक रेग असेल तर ती रेग तुम्ही इमॅजिन करू शकता की ठिपक्या ठिपक्या ठिपक्याने ती रेग बनलेली आहे. समजा 1,00,000 ठिपक्याने एक रेग बनलेली असेल, ते सगळेच्या 1,00,000 ठिपके जर का तुमच्या इन्फॉर्मेशन स्टोरेज मध्ये असले तर ती मेमरी कम्प्लीट आहे. ज्या वेळेला मेमरी लॉस व्हायला लागतो त्यावेळेला काय होतं, तर ह्यातले आधले मधले ग्रेन्स सुटतात, पण सगळे काही जात नाहीत. आणि त्याचा परिणाम असा होतो की ही चाल अशी होती असं मला रिप्रोड्यूस करून दाखवता येत नाही, गाऊन दाखवता येत नाही, कारण ते सगळे डॉट्स इथे नसतात, आदले मधले गेलेले असतात. पण जर का ती अशी होती का असं कोणी विचारलं तर मला परफेक्टली सांगता येतं की ती अशी होती. याचं कारण ते जे डॉटेड पिक्चर आहे ते तुमच्या लाईनशी मॅच होते की नाही एवढंच मला बघायचं असतं. आणि सर ह्याच्यावरनं मला आठवलं की म्हणून MCQs हे मुलांना बहुतेक सोपे जात असावेत, कारण त्यांना तो चॉईस समोर दिसत असतो. आणि म्हणजे एखादं नाव पूर्णपणे आठवत नसेल तर मग आठवावं लागत नाही, याची तिथे लिहिलेलंच असतं, बरोबर. त्यामुळे ते क्लिक होणं सोपं असतं. हा त्याचा एक भाग झाला, पण MCQचा दुसरा भाग असा आहे की तिथे प्रोबॅबिलिटी बेस्ड आहे ना. तुम्ही काही जरी टिक केलं तरी देयर इज सम प्रोबॅबिलिटी की ते बरोबर असेल. त्यांनी तसं का गेम बदलतो. पण याच्यात दोन्ही गोष्टी आहेत की तुम्हाला सगळी गोष्ट पूर्णपणे आठवावी लागत नाही. ते असं कोर्स ग्रेनिंग मेमरी जरी असली तरी तुम्हाला ते क्लिक होतं की हा अरे काहीतरी डी पासून सुरू होणारं नाव होतं बरं का, इथं डी दिसतोय ना, हा मग झालं. तर हा जो पार्शल मेमरी लॉस असतो की खूप वर्षापूर्वीची एक घटना आहे ती मला पूर्णपणे आठवत नाही, तर तो असा कोर्स ग्रेनिंगच्या स्वरूपात असावा. म्हणजे प्रत्येक ग्रेन नसतो, आदले मधले ग्रेन निघून गेलेले असतात आणि त्यामुळे तुम्हाला ते पूर्णपणे रिप्रोड्यूस करता येत नाही. पण ते असं आहे का विचारलं तर क्लिक होतं की अरे हो हे असंच होतं. पण ह्याच्यामध्ये एक आणखीन एक गोष्ट अशी आहे की often we invent memories. आणि याच्यासाठी जर का काही मोटिवेशन असेल तर मोटिवेशन खाली लोक मेमरीज इन्व्हेंट करतात. म्हणजे मुळात तशा मेमरीज नसतातच,
पण तशा होत्या असं आपण सिंथेसाइज करतो. हे पण लोकांनी प्रयोगाने दाखवलेलं आहे. पण ते कधी करतो तर ते सिंथेसाइज करण्याचा काही खूप इंटेन्स इमोशनल किंवा इव्हन दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारचा आयदर खूप मोठा लाभ किंवा खूप मोठा रिस्क असेल, तर इन ऑर्डर टू अवॉइड दॅट वी सिंथेसाइज मेमरीज. आणि ही गोष्ट ह्याच्यामध्ये खूप क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये ही गोष्ट खूप अडथळा आणू शकते. कारण पीपल आर नोन टू इन्व्हेंट मेमरी. सायकोलॉजिस्टने हे दाखवलंय की पीपल इन्व्हेंट मेमरीज. जी गोष्ट कधीच घडली नव्हती ती घडली असं त्यांना प्रामाणिकपणे वाटत असतं बरं का, म्हणजे खोटं बोलत नसतात. त्यांनी स्वतःच देअर ब्रेन हॅज सिंथेसाइज्ड मेमरी. तर असा एक सर रिव्ह्यू मध्ये मी वाचलेला की मेमरी ही म्हणजे इट्स नॉट लाईक की वी हॅव इट इन आवर ब्रेन स्टोर्ड समवेअर अँड वी रिट्राइव्ह इट. इट्स मोर लाईक वी रिकन्स्ट्रक्ट द मेमरी आणि दॅट माइट बी अन ऑप्टिमायझेशन फंक्शन. पण त्यामुळे मग बऱ्याच म्हणजे फॉल्स मेमरी त्यामुळे होऊ शकते का? हो, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर तुमच्याकडे जी काही मेमरी स्टोअर मध्ये होती त्यातले आदले मधले ग्रेन निसटलेत आणि त्यामुळे तुमच्याकडे डॉट शिल्लक आहेत, अख्खं चित्र शिल्लक नाही. तर देन यू अगेन ट्राय टू कन्स्ट्रक्ट द पिक्चर बाय जॉईनिंग द डॉट्स. आणि मग हे जॉईनिंग द डॉट्सनी केलेलं अगदी पहिल्यासारखंच असेल असं नाही. डॉट सगळे आले असतील पण मधल्या लाईन वेगळ्याच असू शकतील. ओके, असं होऊ शकतं. आणि हे दुसरं मी जे सांगितलं की ज्या वेळेला जर आपल्याला कुठलाही इंटेन्स इमोशन किंवा फिअर किंवा रिस्क किंवा मोठं बेनिफिट असेल तर वी टेंड टू सिंथेसाइज when even dots don't exist. ओके, ओके. म्हणजे वी क्रिएट अ स्टोरी विच कोपिंग मेकॅनिझम काइंड ऑफ असू शकते. बरोबर. आणि हा सामान्यतः वापरला जात नाही. बरोबर. पण अशा इंटेन्स वेळेलाच फक्त तो वापरला जातो. करेक्ट. हा मे बी ते ब्रेन ऑप्टिमाइज झालं असेल की तो अशा वेळीच वापरायचा जिथे दुसरं काही ऑप्शन नाहीये आणि त्याचे तोटे पेक्षा त्याचे फायदे जास्त असतात. करेक्ट. जर का मी केलं नाही तर मी मरणार असं जर का असेल बरोबर. तर मग तुम्ही ते सिंथेसाइज करता. पण हे आहे म्हणजे की ते म्हणजे लोकांनी ते मी पण वाचलेलं की लोकांनी पर्पजफुली फॉल्स मेमरीज बनवलेल्या लोकांच्या मनात. बरोबर. सर काही लोकांना अश्वत्थामा दिसला वगैरे असं सांगतात किंवा हॅल्युसिनेशन किंवा हे त्या टाईपचं असेल का? मग खूप आध्यात्मिक असतात ते लोक. हो ना. तर हे सगळं सुद्धा कसं आहे की यू नीड टू हॅव अ व्हेरी इंटेन्स इमोशन. त्याच्या प्रभावाखालीच हे घडतं. रोजच्या व्यवहारात नाही घडत असं. आणि ह्याला दुसरा जो भाग आहे तो सोशल भाग आहे. तो असा की तुम्हाला लोकांना काहीतरी सांगायचं असतं. हे फक्त स्वतःपुरतं जर का असतं तर आपण या मेमरी सिंथेसाइज केल्या नसत्या. त्या सिंथेसाइज करणं का भाग पडतं की जर का मी आता दुसऱ्याला हे पटवून दिलं नाही तर माझं आयदर काहीतरी खूप नुकसान होणार आहे किंवा काहीतरी अनएक्सपेक्टेड काहीतरी होणार आहे. अशा कंडिशन मध्ये आपण हे करतो. सर स्टोरेज मेमरी स्टोअर होते म्हणजे नक्की काय होतं? म्हणजे स्टोरेज म्हणजे काय? हे न्यूरल इंटरॅक्शन्स चा एक म्हणजे न्यूरॉन्स ठराविक पॅटर्न मध्ये फायर होणं ही मेमरी असेल तर तेच म्हणतात की तसंच परत फायर झाले तर तुम्हाला ते आठवतं आणि मग त्या सिक्वेन्स किंवा ते नेटवर्क जे आहे त्यामध्ये काही मॉडिफिकेशन झाले तर तुम्ही नवीन मेमरी क्रिएट करतात असं. म्हणजे स्टोरेज म्हणजे नक्की काय होतं? आता स्टोरेज हे त्याच्या नेटवर्किंग मध्ये असतं. कारण ते जे त्याचे एक्सॉन्स डेंड्रॉन्स असतात ते एकमेकांशी कनेक्टेड असतात. आणि ही कनेक्शन्स आर प्लायबल. नवीन कनेक्शन्स तुम्ही निर्माण करू शकता. काही जुनी कनेक्शन्स ही हळूहळू डिटेरियोरेट होतात.
आणि हे जे काही कॉम्प्लेक्स नेटवर्क स्ट्रक्चर तयार होतं त्या कनेक्शन्स मधून त्याच्यामध्ये मेमरी राहते असं आत्ताच तरी पिक्चर आहे. आणि ह्याच्यापूर्वी अनेक पिक्चर होती बरं का. म्हणजे लोकांनी पूर्वी असे दावे केलेले आहेत की ज्यावेळेला एका नवीन मेमरी फॉर्म होते त्यावेळेला एक नवीन प्रोटीन फॉर्म होतं आणि द प्रोटीन कॉरेस्पॉन्ड्स टू द मेमरी. जवळपास 50 वर्षापूर्वी असं पब्लिश केलं लोकांनी आणि दाखवल्याचे क्लेम्स केले की बघा नवीन मेमरी बरोबर हे नवीन प्रोटीन सिंथेसाइज झालेलं मी दाखवलं. नंतरच्या काळामध्ये ते मोडीत निघालं की अशी थिअरी खरोखर ही थिअरी काम करत नाही, असं काही नसतं. मेमरी ही प्रोटीनच्या स्ट्रक्चर मध्ये नसते. हा नंतरचा विचार आहे. पण एकेकाळी पीपल बिलीव्ह दिस. तसा आत्ताचा बिलीफ आहे ज्याला आधार आहे, म्हणजे हा काही निराधार बिलीफ नाहीये. परंतु पूर्णपणे समजलंय का आपल्याला तर नाही. पण आता असं समजलं जातं की इट इज द स्ट्रक्चर ऑफ द नेटवर्क विच स्टोअर्स इन्फॉर्मेशन. बट थिओरिटिकली स्ट्रक्चर आणि इन्फॉर्मेशन याचं मॅथमॅटिकल रिलेशन वरती फिजिसिस्टनी भरपूर काम केलंय बरं का. म्हणजे स्ट्रक्चर मध्ये इन्फॉर्मेशन कशी असते हे माहिती आहे आपल्याला. आणि मग त्याचं थर्मोडायनेमिक्स काय, मग ते इन्फॉर्मेशन आणि नेगेंट्रॉपीचा संबंध काय वगैरे वगैरे ह्याच्यावरती भरपूर काम झालंय. तर त्यामुळे थिओरिटिकली हा कन्सेप्ट अगदी साऊंड आहे की स्ट्रक्चर स्टोअर्स इन्फॉर्मेशन. सर, स्लाइटली ऑन अ डिफरंट नोट, असं म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात, म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवण्याच्या. उदाहरणार्थ, सम पीपल रिमेंबर फेसेस बेटर in that certain situation or scenario. Some people remember names better. Some people remember numbers better. Then has it something to do with individual strategies of extracting and retaining information from a given situation? Or, I mean, is there a pre-tendency to store certain types of information? Is it possible? हा, आता हे न्यूरोबायोलॉजी पेक्षा हे जास्ती स्ट्रॉंग नोशन बिहेवियरल सायन्सेस मध्ये आहे. आणि बिहेवियरल सायन्सेस मधल्या लोकांनी कसं होतं ते नाही माहिती, मेकॅनिझम नाही दाखवलेला. परंतु इनहेरंट म्हणजे इनबॉर्न व्हेरिएशन असतं एका स्पीसीज मधल्या निळ्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये. टेंडन्सीज वेगळ्या असतात. त्यातल्या काही अंशी जेनेटिक आहेत, काही याच्यामध्ये जीन्स पर्यंत लोक गेलेले आहेत की हा FGF21 मुळे तो धीट आहे का बुजरा आहे हे ठरतं. असं काही वेळेला लोक जीन्स पर्यंत गेलेले आहेत. सगळ्या बिहेवियरच्या बाबतीत जीन्स पर्यंत जाणं जमलेलं नाही. पण त्यामुळे त्यातला काही भाग हा जेनेटिक आहे, काही डेव्हलपमेंटला आहे. म्हणजे तुमच्या अंड्यामध्ये किंवा युटेराइन मध्ये डेव्हलपमेंट कशी झाली किंवा लहानपणी डेव्हलपमेंट कशी झाली याच्यावरती तुमचा स्वभाव आणि तुमच्या टेंडन्सी आणि तुमची पर्सनॅलिटी ठरते. हे पण दाखवलंय लोकांनी. त्याच्यामधली एक एक्स्ट्रीम इंटरेस्टिंग गोष्ट अशी की खरी आहे की नाही माहित नाही, ते त्याला लोकांनी पुरावे दिले. त्याच्यावरती एक नेचरचं पेपर पब्लिश्ड आहे. पण त्याला नंतर दुजरा देणारं कुठलंही दुसऱ्या कोणी तसं प्रसिद्ध केलं नाही. ते असं की अंड्यामध्ये असताना पिल्लं जे आपल्या आई वडिलांचं सॉंग ऐकतात त्यांनी पिल्लांच्या बिहेवियर मध्ये बदल होतो. म्हणजे ते सॉंग किती फ्रिक्वेन्सीने आहे, कशा प्रकारचं आहे, त्यांनी पिल्लांच्या बिहेवियर मध्ये फरक पडतो असं म्हणणारा एक पेपर नेचरमध्ये प्रसिद्ध झालेला आहे खूप वर्षांपूर्वी. तर हे खरं आहे की नाही मला माहित नाही, पण इथपर्यंत लोकांनी दावे केलेले आहेत. सो देर आर अ नंबर ऑफ फॅक्टर्स दॅट डिसाइड पर्सनॅलिटी or tendencies of an individual. पण ह्याची न्यूरोबायोलॉजी काही माझ्या तरी पाहण्यात काही वाचनात कुठे आलेलं नाही. पण असे डिस्टिंक्टली लोक म्हणजे माहिती असतात. उदाहरणार्थ, ह्या लोकांना चेहरेच लक्षात राहतात. हा, म्हणजे किती वर्षानंतर बघितला तरी त्यांना माहिती असतं की हा चेहरा बघितलेला आहे, पण नाव किंवा हे काही लक्षात नसतं. नाही, मला आता या मास्क वापरण्याच्या दिवसामध्ये आणखीन एक गोष्ट स्ट्राईक झाली
की आपण चेहरा कसा ओळखतो, तर काही माणसं डोळ्यांकडे जास्ती लक्ष देतात, काही माणसं जीवनीकडे जास्ती लक्ष देतात. हं? आणि त्यामुळे तुम्ही जर का जीवनीवरून चेहरा ओळखत असाल तर मास्क घातल्यानंतर तुम्हाला काही कळणं असं होतं. डोळ्यावरून ओळखणारे जे लोक असतात ते जास्ती पटकन ओळखतात. इतक्या इतक्या बारकाव्यापर्यंत फरक आहे लोकांना. सर आता हे जे ब्रेन श्रिंकिंग होतं अल्झायमर आणि डिमेन्शिया पेशंटच्या हो. बाबतीत, हो. त्याचं कारण हेच असावं का की न्यूरॉन्स डिॲक्टिव्हेट होतात किंवा रिड्यूस होतात? हो, तर न्यूरॉन्स चक्क मरतात. सगळे नाही मरत. पण जसं जसं ब्रेनला ब्लड सप्लाय कमी पडतो, ग्रोथ फॅक्टर्स कमी पडतात, ग्लुकोज कमी पडतो. डायबिटीसमध्ये, टाईप 2 डायबिटीसमध्ये ब्रेनला ग्लुकोज ऍक्च्युअली कमी पडत असतं. आणि ब्रेनला ग्लुकोज कमी पडतं म्हणून ते ब्लड मधलं ग्लुकोज वाढवण्याचा प्रयत्न करतं. आणि ह्याचं मूळ कारण की रक्तवाहिन्या खराब झालेल्या असतात, झालेल्या असतात काही अंशी. कॅपिलरी डेन्सिटी कमी झालेली असते, कॅपिलरीज या थोड्याशा डिफॉर्म असतात. हे सगळं दाखवलंय बरं का लोकांनी. आणि ह्याचा अल्झायमरशी पण डायरेक्टली संबंध आहे. अल्झायमर मध्ये सुद्धा कॅपिलरीज आर डिफॉर्म. बर, आता हे मेमरी लॉस झाल्यानंतर आपल्याला लक्षात यायला लागतं. पण त्याच्या कितीतरी आधी ब्रेनच्या काही भागांचा लॉस व्हायला लागलेला असतो. म्हणजे मी जे म्हटलं ना की कोऑर्डिनेशन जाणं किंवा बॅलन्सिंग जाणं, हे मेमरी लॉसच्या खूप आधी होतं. चेंडूशी नीट खेळता न येणं, त्याची मोशन नीट प्रेडिक्ट करून झेलता न येणं, या गोष्टी खूप आधीपासूनच सुरुवात होती. डायबिटीस मध्ये सेरेबेलमचं डिग्रेडेशन आधी सुरू होतं. हे आत्ता इतके दिवस कुठे कोणाला काही माहिती होतं, आता लोक त्याकडे बघायला लागले. पण सर तुम्ही जे म्हणताय मग ते हा. अल्झायमरवर उपाय म्हणून ते सुडोकू खेळा, व्हिडिओ गेम्स खेळा असं पण वाचतो आपण, मग ते काय असतं? हो, ते खोटं आहे कारण का? मग तुम्ही ते वापरात ठेवता ना. मी मगाशी म्हटलं की ब्रेन इज स्मार्ट. ज्यावेळेस तुमची मेंटेनन्स आणि रिपेअरची यंत्रणा कमी पडते त्यावेळेला जो भाग वापरला जात नाही तो आधी मोडीत काढला जातो. जो वापरात आहे त्याच्याकडे प्रिफरन्शियली ही यंत्रणा पळवली जाते. आणि त्यामुळे सर मग वापरात राहणाऱ्या गोष्टीचा मेंटेनन्सही जास्ती चांगला राहतो. सर आमच्याकडे असे एक पेशंट आहेत दीक्षित काका म्हणून, तर त्यांचं मेमरी बद्दलचं काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना शॉर्ट टर्म मेमरी सुद्धा चांगली आहे, लॉंग टर्म सुद्धा चांगली आहे, म्हणजे जुनी गाणी आणि सगळं व्यवस्थित आठवतं. फक्त त्यांचा प्रॉब्लेम ओरिएंटेशनचा आहे. तर ह्या बाबतीत काय म्हणाल तुम्ही? हो, आता कसं आहे की ब्रेनच्या निन्याळ्या सेल्स आणि निन्याळे भाग हे निन्याळी कामं करत असतात. आणि ज्यावेळेला डिटेरिएशनला सुरुवात होते त्यावेळेस सगळीकडे सारखं ते होत नाही. काही भागात बाय चान्स सुद्धा त्याच्यामध्ये हेट्रोजिनिटी राहते आणि बाय स्ट्रॅटेजी सुद्धा राहू शकते. मी म्हटलं तसं जो जास्ती वापराचा भाग आहे त्याच्याकडे जास्ती लक्ष दिलं जातं. तर ही गोष्ट अगदीच शक्य आहे की बुवा मेमरीची यंत्रणा शिल्लक आहे परंतु इतर दुसऱ्या कुठली तरी गेलेली आहे. हे आहे, मेमरी आहे, परंतु इतर प्रकारचे कॉग्निटिव्ह लॉसेस आहेत की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अर्थ लावण्यामध्ये वेळ लागतो किंवा सिलेक्टिव्हली शब्द आठवतात पण वाक्य बनवता येत नाही. खूप निराळ्या प्रकारचे कॉग्निटिव्ह लॉसेस असतात. ते कुठल्या गोष्टीचं डिजनरेशन आधी झालं त्याच्यावरती अवलंबून असेल असं मला वाटतं. ओके सर, अजून एक प्रश्न आहे की जसं ह्युमन्स मध्ये मेमरी लॉस होतो तसं अदर स्पीशीज मध्ये सुद्धा होतो का मेमरी लॉस? आणि आता तुम्ही हे जे बोललात की जर आपली ऍक्टिव्हिटी कमी झाली आणि आपण जर ते न्यूरॉन जनरेट नाही केले, काय आपण ट्रेकिंग करतो, फिजिकली ऍक्टिव्ह ब्रेन ऍक्टिव्ह ठेवतो, तर त्याच्यामुळे हा फरक पडतो, विस्मरणाच्या वरती अफेक्ट होत जातो. तर मग ह्या अनुषंगाने जे कॅप्टिव्ह स्पीशीज असतात, जे झू मधले अॅनिमल्स आणि बर्ड्स असतात, तर त्यांच्या मेमरीवरती ह्याचा परिणाम होतो का? आणि असं कोणी सिद्ध केलंय का किंवा ह्याच्यावरती कोणी रिसर्च केलंय का?
की हा, आता त्यांचे एकाच ठिकाणी, हो, कारण हो. ते बाहेर जाऊ शकत नाहीत आणि त्यांची जी जंगलामधली ऍक्टिव्हिटी असते ती रिस्ट्रिक्ट होते. हम्म, तर हम्म. त्यामुळे त्यांच्या ब्रेन वरती, फंक्शनिंग वरती परिणाम होतो. आता एक असं आहे की जंगलामध्ये नॅचरल सिलेक्शन झालं आहे त्याचं, आणि त्यामुळे थोडं जरी डिटोरेशन सुरू झालं तरी तो प्राणी दुसऱ्या कोणाकडून तरी मारला जाण्याची शक्यता जास्त आहे, जे कॅप्टिव्हिटीमध्ये होत नाही. आणि त्यामुळे कॅप्टिव्हिटीमध्ये डिफॉर्मिटी येण्याची शक्यता जास्ती असते. याच्यावरती झू व्हेटरनरी लिटरेचर भरपूर आहे. म्हणजे झू व्हेटरनरियन्सनी आपले अनुभव अनेक वेळेला अनेक प्रकारांनी लिहून ठेवले. आणि माणसाला जे होतं ते जवळपास सगळ्या गोष्टी कॅप्टिव्हिटीमध्ये होताना दिसतात. कॅन्सर होतो कॅप्टिव्हिटीमध्ये, हार्ट डिसीज होतो, डायबिटीस होतो. चिंपांझीज मध्ये डायबिटीस तर खूप वेळेला रिपोर्टेड आहे, टाईप 2 डायबिटीस रिपोर्टेड आहे. तर ह्या गोष्टी कॅप्टिव्हिटीमध्ये नेहमीच होतात. या वाईल्ड मध्ये कमी प्रमाणात होत असतील, पण जरी होत असतील तरी त्यात तुम्हाला कळणं अवघड अशासाठी आहे की थोडं जरी डिटोरेशन झालं तरी त्या प्राण्याची पळून जाण्याची कॅपॅसिटी कमी झाली. समजा दुसऱ्या कोणी हल्ला केला तर डिफेंड करण्याची कॅपॅसिटी कमी झाली तर तो लवकर मरेल ना. आणि त्यामुळे तुम्हाला प्रपोर्शन कमी दिसेल वाईल्ड मध्ये अशा डिफेक्टचं. सर, हा अल्झायमर आणि डिमेन्शिया हे नॉन रिव्हर्सेबल आहेत आणि त्याच्यावरती बरेच लोक संशोधन करतायत. आणि काहीतरी मी आता लेटेस्ट ऐकलं, मोडक म्हणून एक डोंबिवलीची आहे, तर ती US वरती तिने काहीतरी मेडिसिन शोधलंय. पण आता जे तुम्ही म्हणताय की न्यूरॉन्स तसे जनरेट करता येईल का कुठल्या मेडिसिनने, मग मेडिसिन हा खरंच त्याच्यावरती उपाय आहे का? नाही, असं आहे की फर्दर डिटेरियोरेशन कॅन बी प्रिव्हेंटेड. न्यूरॉन्सचं दुसरा एक गोष्ट अशी असते की दे आर ऑल्सो एक्स्ट्रीमली प्लास्टिक. म्हणजे एका न्यूरॉनला एक काम दिलेलं आहे आणि त्याने आयुष्यभर तेच काम करायचंय असं नसतं. त्याच्यामध्ये प्लास्टिसिटी असते. जर का, आणि हे लोकांनी दाखवलंय की आंधळे लोक जे असतात ना, तर त्यांचा नॉर्मली दृष्टी प्रोसेसिंग करणारा जो एरिया असतो तो एरिया इतर कामं करायला लागतो, इतर गोष्टी प्रोसेस करायला लागतो. म्हणजे ही फ्लेक्झिबिलिटी न्यूरॉनल आर्किटेक्चर मध्ये आहे की एकाला एकच काम नेमून दिले आणि तो दुसरं काहीच करू शकत नाही असं नसतं. देर इज सम फ्लेक्झिबिलिटी की एक फंक्शन होत नसेल तर तो न्यूरॉन दुसऱ्या कुठल्या तरी फंक्शन वापरेल. आणि त्यामुळे काही अंशी रिस्टोरेशन शक्य आहे. न्यूरॉनल नंबर तुम्हाला पहिल्यासारखा करता येईल का, सगळे मिलियन न्यूरॉन जिवंत करता येतील का किंवा रिप्लेस करता येतील का, नाही येणार. परंतु रिअलोकेशन ऑफ फंक्शननी काही अंशी ते भरून काढणं शक्य, पूर्णपणे नाही. सर, या गोरिलाच्या क्लिप मधलं म्हणजे जरी फोकस करायला सांगितले की व्हाईट शर्ट घातलेल्यांचे पासेस आपल्याला मोजायचे आहेत, तरीही गोरिला दिसला आणि पडद्यांचे बदललेले रंगही लक्षात आले, असं कुणाचं आहे का? म्हणजे आता हे कसं आहे की कन्फर्म करणं अवघड आहे. कारण तुम्ही काय करणार, तुम्ही माणसांना विचारणार काय रे तुला दिसलं का, आता हो दिसलं म्हणलं, तर ते खरं आहे का खोटं आहे हे प्रत्येक केस मध्ये तुम्हाला नाही सांगता येत. स्टॅटिस्टिकली सांगता येतं की 80% लोक दिसत नाही म्हणले, असा रिझल्ट देता येतो. पण त्यातलं प्रत्येक माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे नाही सांगता येत. पण इतकं एकाच वेळी अनेक ठिकाणी फोकस करू शकतो का मेंदू? नाही, त्याच्या लिमिटेशन आहेत. पण तुम्हाला सांगतो की जपानी लोकांनी चिंपांझीवरती केलेले प्रयोग आहेत, तर त्याच्यामध्ये फोटोग्राफिक मेमरी चिंपांझीची माणसाच्या कित्येक पटीने सरस आहे. सो इन फॅक्ट वी हॅव लॉस्ट फोटोग्राफिक मेमरी. म्हणजे एखादं दृश्य पाहिलं की ते आपल्या जसच्या तसं लक्षात राहत नाही, आपण ते आधीच फिल्टर आउट करतो आणि त्यातलं कुठला तरी एक भाग फक्त आपल्या लक्षात राहतो.
तर चिंपांझी एखादं चित्र जवळपास जसं तसं लक्षात ठेवू शकतात, हे लोकांनी दाखवलंय. टिळकांच्या बाबतीत असं म्हटलं गेलं होतं की हा. त्यांना एक पान त्यांनी त्यांच्या समोर असेल तर त्यातला आशय चटकन दिसायचा, म्हणजे हो. कळायचं. आणि ते म्हणजे अष्टावधानी ज्याला म्हणतो ते असणं. नंतर हे तिसरी एक त्यांच्याबद्दलची नेहमी अशी गोष्ट ऐकली होती की त्यांच्या मेंदूवरच्या घड्या जास्त, त्यामुळे परदेशामध्ये असं काही मागणी झाली होती की त्यांच्या मेंदूचा अभ्यास आम्हाला करायला आवडेल वगैरे वगैरे. हो हो हो. तर तसं आईन्स्टाईनचा ह्या मेंदू काही आहेत का? आईन्स्टाईनचा मेंदू जपून ठेवलेला आहे, पण त्याच्यावरती रिसर्च करून कोणाला काही प्रकाश पडल्याचं ऐकवत नाही. पण हे पान पाहिलं एका पुस्तकातलं किंवा वहीतलं हो की हो चटकन त्यातला आशय लक्षात येणं, हो. हे काय आहे? तर ही गोष्ट आपणही करत असतो, पण थोड्या छोट्या स्केलवरती करत असतो. म्हणजे आपण प्रत्येक शब्द अख्खा वाचत नाही. त्या शब्दाचं सुरुवातीचं लेटर आणि एकूण लेंथ बघितली की तो शब्द काय असेल हे गेस करूनच आपण पुढे जातो. आणि हे चांगलं माहिती आहे. तर जी गोष्ट आपण एका शब्दाच्या किंवा एका वाक्याच्या अर्ध्या वाक्याच्या बाबतीत करू शकतो, ती गोष्ट ते जास्ती मोठ्या स्केलवरती करू शकत असले पाहिजेत. बट द प्रोसेस इज सिमिलर, ती आपण पण करतो. असं एक म्हटलं जातं की हर्मेनॉयटिक सर्कल म्हणून एक कल्पना आहे फिलॉसॉफीमध्ये, की यू ट्राय टू अंडरस्टँड द होल इन टर्म्स ऑफ पार्ट्स इनिशियली. पण दुसऱ्या वाचनामध्ये आता त्या होलची काहीतरी कल्पना आल्यामुळे आपण पार्ट्सचं अंडरस्टँडिंग आपलं अधिक चांगलं होतं. आणि ह्याला ते हर्मेनॉयटिक सर्कल असं म्हणतात. की काय सर्कल? म्हणजे कुठली गोष्ट आपण समजून घेताना, आता मी कादंबरी वाचतेय, मला मधले मधले शब्द अडतात इंग्लिश मधले समजा, ते करत करत पण मी इतका इंटरेस्ट असतो की ती कादंबरी वाचते. आणि मग दुसऱ्या वाचनात मी जरा जास्त लक्ष देते शब्दांच्या अर्थाकडे, डिक्शनरी उघडते आणि मग ते मला जास्त चांगलं समजतं. तर असं म्हणतात की 2 वाचनं झाली म्हणजे ते आपलं अंडरस्टँडिंग एका अर्थाने परिपक्व होतं. तर फ्रॉम पार्ट्स टू होल अँड देन फ्रॉम होल टू पार्ट्स. तर त्याच्यामध्ये हा मेमरीचाही भाग प्रचंड असणार ना, की ते एक प्रकारचं गेस्टाल्ट समजून घेणं. हो. आणि याच्यामध्ये हा फिल्ट्रेशनचा भाग खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण परसिव्ह करताना त्याच्या किती डिटेलमध्ये शिरायचं आणि किती डिटेलमध्ये शिरायचं नाही, हे तुम्ही स्ट्रॅटेजिकली ठरवता. आणि ज्याची ही स्ट्रॅटेजी जास्ती चांगली आहे त्याला खूप थोडक्यामध्ये जास्ती आकलन होतं. बरोबर. कवितेच्या वाचनात वगैरे हे विशेषतः कळत. अगदी. सर तुम्ही फोटोग्राफी, बोल गौरी बोल. नाही, काही लोकांना रागांची आठवण अगदी पक्की असते मेमरी. तालाच एवढं हे नसतं. म्हणजे तुम्ही मगाशी जे सांगत होता ना आपलं सिलेक्टिव्ह कसं असतं, काहींना डोळ्यांचे ही जास्त आठवणीत राहतं, जीवणी काहींना लक्षात राहते. तसं संगीत ऐकताना सुद्धा अगदी म्हणजे राग, त्यातले बारकावे हे एखाद्याला खूप चांगले हे असतात, समजत असतात. पण तालाच्या बाबतीत तो तितका पक्का नसतो. तर असे हे माझंच उदाहरण आहे की तालाला मला लक्ष देऊन त्या मात्रा ऐकल्याशिवाय समजत नाही. पण सूर नुसते कानावर पडले की त्याचं सरगम डोक्यात झालेलंच असतं, म्हणजे ते करावं नाही लागत, ते सरगम होऊनच डोक्यात शिरतं. इथली ते नेटवर्कचाही प्रश्न आहे आणि इंटरेस्ट, कशात इंटरेस्ट जास्त आहे. थांबूया आज संवाद. मग एक शेवटच हे करते की खूप वर्षांपूर्वी एखादा परिसर बघितला आहे, एखादी काही वास्तू बघितलेली आहे, किल्ला एखादा बघितला, बरेच वर्ष, आणि बऱ्याच वर्षांनी पुन्हा तिथे गेलं की कधी कधी वाटतं अरे बापरे हे एवढं मोठं आहे, एवढं भव्य होतं का असं. कधी कधी वाटतं अरे बापरे माझ्या डोक्यात हे फारच भव्य आणि ही प्रतिमा होती, ते आता फारच
किरकोळ कुठे वाटतंय वाटतं. म्हणजे हो, हा. हो. तर हे कशामुळे होतं? हा, तर याच्या बाबतीमध्ये मधमाशा आणि काही याच्यावरती एक्सपेरिमेंट्स केलेत. हा, पण मी आता त्यात आत्ता नाही शिरत, आपण पुढच्या वेळेस ते बोलू. चालेल चालेल. की हाऊ डू यू परसीव्ह साईज, हाऊ डू यू परसीव्ह डिस्टन्स, त्याच्यावरती हो. खूप प्रयोग आहेत हा. आणि त्याच्याकडे जाऊ आपण. हो, डिस्टन्सच्याही बाबतीत आहेच आहे तसं. हो हो बरोबर. हो हो. आणि साधारण ट्रेकिंग मधलं साधारण भाव सर म्हणजे एक जाताना जे डिस्टन्स मोठं हा. वाटतं ते परत येताना हो. नेहमी कमी वाटतं. हा. अगदीच, हा तर अनुभव नेहमीचाच आहे. किंवा उलट पण सर होतं. तसं मला तसं माझ्या शाळेच्या बाबतीत वाटतं. मी लहानपणी शाळेत होते तोपर्यंत मला असं वाटायचं माझी शाळा किती भव्य आहे. आणि आता ज्या वेळेला जाते त्यावेळेला वाटतं बस एवढेच बिल्डिंग आहेत, एवढी छोटी आहे. हे तुलना आहे म्हणजे आपला अनुभव वाढत जातो ना, त्यामुळे ते तुलनेने मग तसं अच्छा. वाटतं. ओके, थँक्यू सो मच सर. थांबूया. हा, आता जे जे प्रश्न लाईव्ह आहेत ना ते टाकून ठेवा व्हॉट्सअप वरती. हा. हो. चालेल.